हॅलो हाय नमस्ते, तुमचा अपेक्षा रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे। तर तुम्ही कसे आहात, बरे ना? तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी आज काहीतरी तुमच्यासाठी नवीन घेऊन आली आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका। आणि हो, चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि असेच छान छान व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। आजची रेसिपी आहे खास नॉनव्हेज लवर्ससाठी बकऱ्याची मटण। तर पूर्ण रेसिपी बघा। तर सर्वात प्रथम मी अर्धा किलो बकऱ्याची मटण घेतलेली आहे आणि ती आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर मसाला करण्यासाठी गार्लिक, कांदे, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ते आता आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊया। छान मिक्सरमध्ये लावून छान बारीक करून घेतलेली आहे आणि पेस्ट तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण जी मटण धुवून घेतलेली होती ते एका भांड्यात काढून घेतलेले आहे। त्यानंतर आपण त्याला मॅरिनेट करण्यासाठी घेऊया। सर्वात प्रथम तिखट, थोडीशी हळदी आणि मीठ टाकून घेऊया आणि जी आपण पेस्ट तयार केली होती ती टाकून घेऊया। त्यानंतर थोडासा मटण मसाला त्यामध्ये ॲड केलेले आहे। त्यानंतर आपण छान मिक्स करून छान त्यांना मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया। कमीत कमी मी त्याला अर्धा तास तसंच छान ठेवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण गॅस ओपन करून घेऊया आणि त्यावरती कढई ठेवूया आणि जशी कढई गरम झाली त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घालूया आणि ते मी 3 चमच त्यामध्ये घातलेले आहे। तेल होऊ द्यायचं, त्यानंतरच आपण त्यामध्ये मटेरियल टाकायचं। तेल झालेलं आहे, त्यानंतर मी त्यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे आणि ते आता आपण थोडं तडतडू देऊया। त्यानंतर जी आपण पेस्ट करून घेतलेली होती ती आता त्यामध्ये ॲड करून घेऊया। थोडी थोडी करून सर्व त्यामध्ये ॲड करून घेऊया आणि त्याला छान मिक्स करून कमीत कमी 5 ते 6 मिनिट छान ढवळून घेऊया। थोडं हाय फ्लेमवरती ढवळून घ्यायचं, ज्यामुळे काय होतं ना, जे कांदा आणि लसूणचा कचरटपणा आहे तो निघून जातो आणि छान त्याला लालसर येईपर्यंत ढवळून घ्यायचं। त्यामध्ये आवश्यकतेनुसार तिखट, मीठ आणि थोडीशी हळदी घालायची आणि मटण मसाला त्यामध्ये घालून घ्यायचं। मी कोणत्याही प्रकारचा वाटण केलेला नाही, फक्त हा एकच मटण मसाला थोडासा त्यामध्ये ॲड केलेला आहे। त्यानंतर आपण छान त्यांना मिक्स करून ढवळून घेऊया आणि हो, आवश्यकतेनुसार थोडासा पाणी घालून घेऊया। त्यामुळे काय होतं ना, मसाला जळत नाही। पुन्हा त्याला 2 ते 3 मिनिट छान तेल सुटेपर्यंत ढवळून घ्यायचं आणि झाकण लावून घ्यायचं। त्यानंतर बघा, मस्त तेल सुटलेलं आहे। आपली ग्रेव्ही एकदम रेडी झालेली आहे। कमीत कमी मसाल्यामध्ये ही रेसिपी कशी बनवली आहे तर पूर्ण बघा। आणि हो, कुणाला मसाला जास्त आवडत नाही, त्यामुळे ह्या कमीत कमी मसाल्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करा। आता त्यामध्ये आपण जी मॅरिनेट करायसाठी ठेवलेली मटण होती ती आता त्यामध्ये आपण घालून घेऊया आणि मिक्स करून ढवळून घेऊया। मिक्स झाल्यानंतर आपण 5 ते 10 मिनिट झाकण लावून त्यांना शिजवण्यासाठी ठेवून देऊया।
पंधरा ते 20 मिनिट झाकण लावून शिजू दिल्यानंतर आपण ती शिजली की नाही हे बघण्यासाठी काढून एक बघूया. आणि हो, मी यावरती ताटीवरती गरम पाणी ठेवलेलं होतं, त्यामुळे काय होतं ना, मटण शिजण्याची प्रोसेस असते ती ब्रेक होत नाही आणि गरम पाणी टाकल्याने लवकर शिजते. तर आपली मटण एकदम रेडी झालेली आहे आणि त्यानंतर आपण त्यावरती कोथिंबीर सोडूया आणि गार्निशिंग झालेलं आहे. गॅस बंद केलेली आहे मी. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ती आता आपण पोळीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही सर्व करू शकता.